आता बर्फ तयार होण्यासाठी तासनतास वाट बघायची अजिबात गरज नाहीये. इथे हा अगारोचा आईस मेकर आहे, ज्यामध्ये 6 मिनिटांमध्ये बर्फ तयार होतो. त्यासाठी इथे अगारो रिगल आईस मेकर मशीन घेतलंय मी. याची बॉडी स्टेनलेस स्टीलची आहे, त्यामुळे मजबूत आणि टिकाऊ आहे. यामध्ये आईस स्कूपर आहे, ज्याच्यामुळे आपण यामधला आईस काढू शकतो. त्याच्यासोबतच हा आईस ट्रे आहे, ज्यामध्ये आईस तयार झाल्यानंतर या आईस ट्रेमध्ये जमा होतो. हा आहे वॉटर टँक, ज्यामध्ये 1.2 लिटर याची कपॅसिटी आहे आणि याची जी लेवल दिली आहे तिथंपर्यंतच भरायचं. ही मॅक्स लेवल आहे, याच्यापेक्षा जास्ती पाणी यामध्ये भरायचं नाही. इथे आतमध्ये बघितलं तर हे असे रॉड दिसत आहेत, याच्यावरतीच आपला बर्फ तयार होतो. याच्यासोबत हा एक हेवी पॉवर प्लग आहे आणि या आईस मेकरमध्ये 105 वॅटची मोटर आहे. इथे आता आपण याच्यावरचे जे फंक्शन्स आहेत ते बघूया. इथे हे जे फंक्शन्स आहेत ते बघूया आपण. ऑन आणि ऑफचं पहिलं हे बटन आहे. त्याच्या शेजारी सिलेक्ट ऑप्शन आहे, म्हणजे वरती S आणि L अशी आईसची साईज ठरवता येते, म्हणजे स्मॉल आणि लार्ज. आईस ट्रे फुल झाल्यानंतर हा फुल आईसचा इंडिकेटर लागतो आणि इथे आहे ॲड वॉटर. वॉटर संपल्यानंतर पाणी घालण्यासाठी हा इंडिकेटर लागतो. आता आपण आईस कसा तयार करायचा ते बघूया. पहिल्यांदा या टँकमध्ये पाणी घालायचं आहे मॅक्स लेवलपर्यंत. यामध्ये आईस ट्रे ठेवायचा, झाकण लावायचं आणि बटन ऑन करून इथे ऑनचं बटन प्रेस करायचं. आता सगळ्यात आधी आपल्याला स्मॉल साईजचा आईस सिलेक्ट करायचं आहे, म्हणून मी इथे स्मॉल साईज सिलेक्ट केली. स्मॉल साईजच्या आईससाठी फक्त 6 ते 7 मिनिटे लागतात आणि पहिली बॅच थोडीशी बारीक येणं हे नॉर्मल आहे. आईसची प्रत्येक बॅच झाल्यानंतर हे पुढच्या ट्रेमध्ये हा सगळा आईस जमा होतो. आता इथे मी आईसची L साईज सिलेक्ट करते. L म्हणजेच लार्ज साईज. आता इथे आपण आईस बनवतोय. लार्ज आईससाठी 8 ते 9 मिनिटे लागतात. स्मॉल आणि लार्जमध्ये फक्त जाडीचा फरक आहे, लांबी दोन्हीची तेवढीच राहते. हा आईस ट्रे फुल झाल्यानंतर इथे आईस फुलचा इंडिकेटर लागलेला आहे, म्हणजे हा ट्रे आता आईसने पूर्णपणे भरला आहे. हा रिकामा करून घ्यायचा आहे. अगदी मस्त असा आईस तयार झाला आहे, पाहताय तुम्ही इथे. कुठल्याही ड्रिंकमध्ये, जसं की सरबत असेल, कॉफी असेल, कुठल्याही ड्रिंकमध्ये तुम्ही आता हा वापरू शकता. बाकीच्या आईस मेकरच्या कम्पॅरेटिव्हली हा आईस मेकर एकदम शांत आहे. हा आईस तयार करत असताना अजिबात आवाज करत नाही. मस्त असं आता इथे मी बर्फ टाकून हे कोकम सरबत बनवतीये. होम बार आणि पार्टीजसाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. याला क्लीन करणं आणि मेंटेन करणं पण खूप सोपं आहे. इथे खाली एक प्लग दिला आहे, तो ओपन करायचा, त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि नंतर एका कोरड्या कापडाने स्वच्छ हे पुसून घ्यायचं आणि परत हे बंद करून टाकायचं. हा टँक देखील एका कोरड्या कापडाने पुसून घ्यायचा आहे. हा आईस मेकर तुम्हाला पण तुमच्यासाठी मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. धन्यवाद.